7 जन्माच्या शपथा मोडून दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीचा तर काही ठिकाणी पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचे खून झाल्याचे गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पत्नीचे अनैतिक संबंध, प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातून सर्वाधिक खून झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात खुनाचे एक नव्हे तब्बल 130 गुन्हे पोलिसात दाखल झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात पोटच्या मुलानेच प्रेयसीच्या साथीने जन्मदात्या आईचा खून केला होता, तर पत्नीसोबत घरात दिसलेल्या तरुणाचा मंगळवेढ्यात पतीने खून केला. दुसरीकडे प्रेमसंबंधास अडसर टळणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करताना प्रियकर देखील तलावात बुडून मरण पावल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल आहे. क्षणभर सुखासाठी अनेक जण जन्मभर तुरुंगात बसल्याची उदाहरणे आहेत. तसेच काही गुन्ह्यांमध्ये तर शेतीच्या बांधावरून प्रॉपर्टीच्या कारणातून अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसात दाखल गुन्ह्यावरून रक्ताच्या नाथ्यांचाच विसर पडल्याचे दिसत आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याकडूनच जन्मदात्यांना मारहाण केल्या